Hello students, today we are looking a next concept about the water, a new thing about the water. We already learning two concepts about water, that is pollution of water, then purification of water. Now we are looking famine. Famine means मराठी मध्ये त्याला काय बोलतात, दुष्काळ. दुष्काळ आणि वॉटर ह्याचा काय संबंध आहे बघूया, किंवा दुष्काळ कसा तयार होतो, पाण्यामुळे का तयार होतो, दॅट वी हॅव टू, हाऊ फॅमिन इज कॉज ड्यू टू द वॉटर, दॅट वी हॅव टू लर्न इन दिस व्हिडिओ. अँड फॉर द प्रिकॉशन टू अवॉइड दिस फॅमिन, व्हॉट वी हॅव टू डू, दॅट ऑल्सो वी आर लर्निंग इन दिस व्हिडिओ. बघूया आपण फॅमिन म्हणजे दुष्काळ कसा पडतो पाण्याच्या अभावामुळे. When water evaporates, we know water evaporates continuously. That is why places where it does not rain for a long time experience a drought. आपल्याला माहिती आहे की पाण्याची सतत वाफ होत असते. इन द वॉटर सायकल वी ऑलरेडी लर्न, दॅट इज इन द प्रेझेन्स ऑफ अ सनलाइट वॉटर is always evaporating continuously, and because of that the places where rain is not for a long time, त्यामुळे सतत पाण्याची वाफ होत असते सनलाइटच्या इफेक्टमुळे. आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडत नाही त्या ठिकाणी काय होतं, पाण्याची कमतरता जाणवते. आपण बघा मे महिन्यामध्ये पण आपल्या इकडे विहिरी वगैरे पाणी आटतं. सेम दिस हॅपन मोस्टली द रिजन वेअर रेन इज नॉट फॉर अ लॉंग टाइम. बघा वाळवंटासारख्या भागामध्ये किंवा आपण महाराष्ट्रातच बघतो की विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जास्त पाऊस पडत नाही, त्यामुळे काय होतं, तिथे पाण्याची कमतरता जाणवते. ऍट सच अ प्लेसेस द वॉटर लेवल्स फॉल्स इन रिव्हर, वेल्स, लेक, बर्न्स अँड डॅम्स. सम ऑफ दीज मे इव्हन गो ड्राय. द लँड ऑल्सो ड्राईज अप ड्यू टू द इव्हॅपोरेशन. बघा मी आताच म्हणाले तसं अशा ठिकाणी जिथे पाऊस जास्त पडत नाही त्यामुळे काय होतं, नदी, विहिरी, तलाव यांच्यामधले पाण्याचे पाणी काय होत जातं, इव्हॅपोरेशनमुळे निघून जातं, त्याची वाफ होते आणि शेवटी त्या नदी, तलाव यांच्यामधलं पाण्याची लेवल काय होत जाते, कमी कमी होत जाते. काही काही ठिकाणी तर काय होते, पाण्याची लेवल एवढी कमी होते की ती पूर्ण पाणी सुकून जातं. आपण मे महिन्यामध्ये बघतो आपण की जास्त हीट असल्यामुळे काय होतं, पाणी जास्त इव्हॅपोरेट होतं, त्यामुळे आपल्या विहिरी आटतात, त्याच्यामध्ये पाणी राहत नाही. असे सिच्युएशन बऱ्याच ठिकाणी होत असते. त्यामुळे जमिनी पण काय होतात, जमिनीमधील पण पाण्याचं प्रमाण कमी होतं, जमीन पण सुकी राहते. ह्युमन अँड अॅनिमल सफर्स फ्रॉम स्कॅरिटी ऑफ वॉटर. त्यामुळे माणूस आणि प्राणी ह्यांना काय होते, पाण्याची कमतरता जाणवते. देअर इज अ नो वॉटर फॉर ऍग्रिकल्चर. जर माणसाला आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी अवेलेबल नसेल तर शेतीसाठी पाणी अवेलेबल होणार आहे का, नाही. ऍग्रिकल्चरसाठी सुद्धा पाणी अवेलेबल नसतं. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ फॅमिन, अँड फॅमिन इज अ नॅचरल डिझास्टर. आणि ह्याच कंडिशनला काय म्हणतात, स्कॅरिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याची कमतरता तयार होणे. याच गोष्टीला काय बोलतात, फॅमिन. अँड फॅमिन इज अ नॅचरल डिझास्टर बिकॉज the unavailability of water is depend upon rain. If rain is not coming, then there also scarcity of water, so it is a natural disaster. त्यामुळे एक फॅमिन, दुष्काळ, पाण्यामुळे आलेला दुष्काळ हे काय, एक नॅचरल डिझास्टर आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणतात त्याला. का, कारण पाऊस पडला नाही तर पाण्याचे स्टोर होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार, पाण्याची कमतरता होणार. सो सच unavailability or scarcity of water is known as a famine. What is meant by famine? Human and animal suffers from scarcity of water and there is no water for agriculture. And this condition, आणि हेच म्हणजे माणूस, प्राणी किंवा शेतीसाठी पाणी अवेलेबल नाही, ह्याच कंडिशनला काय बोलतात, त्या सिच्युएशनला फॅमिन. Then grain and fodder become scarce during a famine. You may have read about a famine in our state, our country, or in other part of the world. People living there have to face a lot of hardship. Animals and plants in those parts also suffer.
बघा, दुष्काळ, ऍग्रिकल्चर, शेती नसल्यामुळे काय मिळणार, धान्य पण नाही मिळणार. फॉडर म्हणजेच काय, चारा, गुरांना चारा मिळणार नाही. आणि अशी सिच्युएशन आपण न्यूजमध्ये बऱ्याचदा बघतो की बऱ्याच आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये बघितलं असणार की दुष्काळ पडलाय, की तिथे लोकांना, गुरांना खायला अन्न नाहीये, चारा नाही. सो सच ऑल द प्रॉब्लेम, animals and plants also suffer through this problem. So such problems are occur in the famine condition. दुष्काळाच्या परिस्थिती अशा सगळ्याची कंडिशन तयार होते. Then government help to such a people. The government temporarily moves people and animals from famine-stricken areas to safe places where they can be provided with water, फूड, ग्रेन अँड फॉडर. त्यामुळे गव्हर्नमेंट अशा वेळी काय करतं, ज्या भागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती किंवा अशा प्रकारची सिच्युएशन आलेली असणार, म्हणजे जिथे फॅमिन कंडिशन आहे, म्हणजे जिथे वॉटर अवेलेबल नाहीये फॉर ऍग्रिकल्चर, फॉर ह्युमन, देन ग्रेन अँड फॉडर ऑल्सो नॉट अवेलेबल. बघा, गुरांना चारा नाहीये, खायला अन्न नाहीये, अशा भागातल्या लोकांना गव्हर्नमेंट काय करतो, टेम्पररी मूव्ह टू अ सेफ एरिया. काय करतात, फॅमिन एरियामधून त्यांना सेफ एरियामध्ये काय करतात, ट्रान्सफर करतात, जिथे त्यांना काय मिळणार आहे, प्रॉपर वॉटर, फूड, ग्रेन, फॉडर अवेलेबल होईल. फॉडर कॅम्प्स आर सेटअप टू टेक केअर ऑफ डोमेस्टिक अॅनिमल्स. त्यामुळे काय करतात, ज्या अशा ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंट मूव्ह करतं, सेफ करतं, दुसऱ्या एका सेफ जागी नेऊन ठेवतं, जिथे त्यांना अन्न, पाणी, गुरांना चारा यासारखे सगळे गरजा त्यांच्या तिथे पुरवल्या जातात. सो दिस इज अबाउट अ फॅमिन विच इज ऑकर ड्यू टू द अनअवेबिलिटी ऑफ वॉटर, स्कॅरिटी ऑफ वॉटर. आणि ही कन्सेप्ट काय, दुष्काळ जी कशामुळे होते, पाण्याची कमतरता आणि स्कॅरिटी, अभाव जाणवते पाण्याचा, त्याच्यामुळे तयार होणारी कंडिशन फॅमिन. नाउ वी आर कॅन मॅनेज और वी कॅन अवॉइड सच अ फॅमिन बाय डुईंग अ वॉटर मॅनेजमेंट. बघा, इथे पाण्यामुळे दुष्काळ तयार झालाय, पण पाण्याच्या कमतरता होऊ नये त्यामुळे आपण काय करू शकतो, जे आपल्याकडे पाणी अवेलेबल आहे त्याची जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केली तर आपण सच अ कंडिशन वी कॅन अवॉइड such a condition by doing a water management. In the next video we learn how to do a water management for avoid such a condition. Thank you.